चालत असलेली ही धोंडी महाराजाची सेवा 50 वर्षाची परंपरा आणि त्या 50 वर्षाच्या परंपरेमध्ये चालत असलेली श्री संत धोंडी महाराज यांची ही सेवा आणि योग असा बघा। आज महापर्व काळ आहे बरं का। या महापर्व काळावरती चालत असलेली ही शिवांची आणि संतांची सेवा, दोन्ही सेवा एकत्र, संत आणि शिव या ठिकाणी किती योगायोग आहे बघा। संत भेटतात पण देव भेटत नसतो, काही वेळेला देव भेटला तर संत भेटत नसतात, फार अवघड असतं। दोन्ही एकत्र येण्याचा योग कधी कधी लागत असतो, त्याला आज शिवरात्री शिव महापर्व असं म्हणलं तरी अडचण नाही, चालते। कारण नाथ महाराज म्हणतात ही परंपरा वारकरी संप्रदायांची आहे, या परंपरेला अनुसरून या ठिकाणी ही चालत असलेली जी आषाढी कार्तिकीची जी वारी आहे, ही वारी कोण चालू केली? शंकराने, महादेवाने चालू केली। पहिले वारकरी, आपल्या वारकरी संप्रदायाचे पहिले वारकरी म्हणजे महादेव, आणि वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय यांना म्हणला आहे बरं का। 4 वेद आणि 5वा वेद जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा म्हणून ओळखलं जातं, त्यांना 5वा वेद म्हणावा। पण महाराजांची ही जी परंपरा आहे, महाराज म्हणतात एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव। कसे आहेत महादेव? शिरोमणी आहेत वारकरी संप्रदायांचे, आणि ह्या संप्रदायाला अनुसरून महाराजांनी ही जी वारी चालू केली आहे ती आपल्या सर्वांची परंपरा। वैष्णव नेमकं कुणाला म्हणावं हे महाराजांनी सांगितलं। वैष्णव कुणाला म्हणावं? ज्यांच्या गळ्यात माळ आहे, कपाळावरती बुक आहे, त्याला वैष्णव म्हणावं का? म्हणता येईल का? नाही म्हणता येणार। ज्यांनी एकादश धरतो 15 दिवसाची, त्याला म्हणता येईल का हा वैष्णव आहे? नाही म्हणता येणार। बरं, एकादश आहे, गळ्यात माळ आहे आणि पंढरपूरची वारी सुद्धा करतो, एवढ्यावर बी वैष्णव म्हणता येईल का? नाही। ज्याला 29 उपवास आहेत, किती? 29, 30 नाही बरं का, 30 म्हणल्यावर भरतीच झाली। मग 29 उपवास कोणते? वारकरी संप्रदायामध्ये आहेत बघा। पहिली राम जयंती, दुसरी कृष्णाष्टमी, तिसरी वामन जयंती, आणि चौथी नरसिंह जयंती, आणि 5वी म्हणजे शिवरात्र। विठ्ठल विठ्ठल आता 5वी शिवरात्र म्हणावं। आता हे झाले 4 उपवास, 5वी शिवरात्र, 5वी किती? शिवरात्र, आणि एकादश किती झाली मग? 24 एकादशी, 24 एकादशी, आणि हे किती झाले? 5, किती झाले मग? 29। हे परिपूर्ण ज्याला उपवास आहेत त्याला वैष्णव म्हणावं। विठ्ठल विठ्ठल ही चालत असलेली संतांची परंपरा, आणि त्याला अनुसरून आज माझ्यासारख्या एका छोट्याशा पामराकडे ही संतांची सेवा आहे। श्री महादेवांची, भोळ्या शंकराची सेवा माझ्याकडे आली, मी त्याचं परम भाग्य समजेल। कारण ही 50 वर्षांची जी परंपरा आहे, आमचे हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज मामा, आम्ही त्यांना मामाच म्हणतो, आमच्या मामाच्या माध्यमातून ही 50 वर्षापासून परंपरा चालत आलेली आहे। त्यांच्या कृपा आशीर्वादाने आज हे कीर्तन पुष्प या माझ्यासारख्या पामरांच्या वाट्याला आले आहे, हे माझं मी परम भाग्य समजते। हा सप्ताह असणारा एका दिवसाचा, एका दिवसाचा, एका रात्रीचा, शिवरात्रीचा, आणि ह्या रात्रीचा जो सप्ताह आहे, ही परंपरा चालवत असणारा आमचे मामा, त्यांचा सहकुटुंब सहपरिवार, ग्रामस्थ मंडळी, वयवर्ध तपवर्ध ज्ञानवर्ध, आणि इथं बसलेली सर्व गुणीजन वर्ग, श्रेष्ठ मंडळी, ज्येष्ठ मंडळी, बालवर्ग, माता भगिनी, जे काही सर्वजण असतील, आपण सर्वजण मिळून या ठिकाणी सेवा करूया। विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी चालत असलेली ही सेवा कोणाची आहे? संतांची आहे। आणि मी असणार एक छोटस बालक असं म्हणलं तरी अडचण नाही, कारण या ठिकाणी सेवा करत असताना तिथं
क्रोध नसावा, काम नसावं, अहंकार नसावा, आणि दुसरं काय आहे, अर्थही नसावा. बरोबर आहे की नाही? धर्म कशाला म्हणायचं? ज्यांनी टिकवला त्याला धर्म म्हणायचं. ज्यांनी धर्माचा नाश केला त्याला काय म्हणायचं? अधर्म. धर्म टिकवणारे वेगळे आणि धर्माचा नाश करणारे वेगळे. आता काही बघा, तुम्ही कीर्तन करत असताना, मी सुरुवातीला भजन करायचे अगोदर, बरोबर आहे, सुरुवातीला वारकरी संप्रदायामध्ये असताना भजनाच्या माध्यमाकडे शिरले. भजन करत करत असताना योगायोग असं वाटलं की ही वारकऱ्याची जी संप्रदाय आहे, ही जी आपली ठेवण आहे, ही जुनी आहे, ही आपली आहे, आणि ती काही लटक आहे, तरी ते भजनच आहे की नाही. पण लटक हे सर्वांना जास्त आवडते. जे खरं सोनं असते ओरिजिनल ते आवडत नाही. आता या ठिकाणी जर संगीत भजनाचा कार्यक्रम ठेवला असता तर खरंच सांगा, याच्यापेक्षा दुप्पट लोक आली असते की नाही, है की नाही. पण आता ह्या ठिकाणी कीर्तन आहे म्हणून याच्यापेक्षा निम्मे कमी झाले, तरी काही अडचण नाही, तरी मी समाधान आहे. कारण माझं मी परम भाग्य समजेल की ह्या पुण्य पावन भूमी, पवित्र भूमीवरती या ठिकाणी संतांनी सेवा केली, संत मोतीराम महाराजांनी सेवा केली, आमचे नोहे संत मारुतीरायांनी सेवा केली. या ठिकाणी मारुतीराव महाराजांच्या मोठ्या मालकांच्या चरणावरती या ठिकाणी मी त्यांच्या पादस्पर्शाने ही पावन झालेली भूमी, आणि त्या भूमीवरती माझा योग लागला या ठिकाणी कीर्तन करण्याचा. हे माझं परम भाग्य आहे. कसं आहे, माझा आवाज बसलाय, 7 दिवस झालं कथा चालू आहे, आणि ती कथा आहे बघा तिकडे शेंबोली भोशी, म्हणजे भोकर तालुक्यामध्ये. रात्री कीर्तन सेवा झाली आंध्रामध्ये, आणि त्या आंध्रात कीर्तन करून उजेडात काही सांगायलाच जाऊन आंध्रात, म्हणजे मी काही बोललं तरी ते काही बोलायचे नाही, असे उगा आपले माना डोलू लागले. पण तुम्हाला कळतंय ना सगळ्यांना, हा म्हणजे मग बरं झालं. म्हणजे तिकडं आता तेलुगू भाषा असते, आपण काही बोललेलं एखादा 2 शब्द त्यांना समजायचा, पण बाकीचं काही बोललेलं काही समजायचं नाही, ते असे करायचे. त्यात एक म्हातारं होतं, त्याच्या डोक्यावरती एवढा पटका, ते असं नीट समोर बसलं माझ्या. कीर्तन एवढं मी सांगाले, एवढं सांगाले, ते असं करायचा. काय करावं बा म्हणलं, कीर्तन बिघडायलंय का काय, म्हातारं लई हुशार दिसाले म्हणलं, खूप ज्ञानीवंत दिसाले म्हणलं, तर काय करावं नेमकं. जितकं छाटून सांगायला गेलं तितकं ते असं करायचं, बाबा नाही, तुम्ही नाही कुठं म्हणले हो, तुम्ही तर डायरेक्ट परमाणू उचलायले ना, तुम्हाला कसं म्हणावं. तर बाबा ते असे एवढे चतुर होते, काही सांगितलं, कोणता अभंग सांगितला, परमाणू सांगितलं, कोणता एखादा विनोद सांगितला, तरी ते असे करायचे. आता करावं काही लक्षातच येईना. मी परेशान झाले, 2 तास झाले कीर्तन सांगू सांगून, शेवटी म्हणलं आता इथं पूर्ण इराम द्यावं सेवेला आणि बस करावं. यांना काही समजणं ना आपल्याला काही कळणं. त्या ठिकाणी मग सेवेला पूर्ण इराम दिला. खाली बसल्यानंतर म्हणलं, बाबा म्हणले, बाबा कीर्तनात माझं काही चुकलं का हो? म्हणले म्हणलं काम फेल झालं म्हणलं आपलं. म्हणले काय म्हणल्या? काही नाही बाबा, मी कीर्तन सांगत होते, तुम्ही सारखंच मान हलवत होते, मला नाही म्हणलेलं कळत नव्हतं, आणि तुम्ही हो म्हणत होते तेही कळत नव्हतं, नेमकं काय होतं. म्हणले कसं आहे तुम्हाला सांगू का, तुम्ही काय सांगू लागले ते काय मला ऐकू येत नव्हतं. आता उगा बसल्या जागी तरी म्हणलं मान तरी हलवावा आपली म्हणून हलिलं. अरे किती माझी परेशान निघाली. विठ्ठल काही काही वेळेला असं होत असतं बघा, सगळं कळत आहे पण सांगता येत नाही. पण तसे ते काही अधर्माचा नाश करणारी काही लोक असतात. त्या ठिकाणी नाथ महाराज त्यांना म्हणाले, धर्म अर्थ काम मोक्ष, त्यांना दुसरा काही पर्याय नाही. त्यांनी काय करावं लागणार आहे, ते कामाचे असतील, क्रोधाचे असतील, धर्माचे असतील, अर्थाचे असतील. अर्थ म्हणजे पैसा, धर्म म्हणजे आपला हिंदू धर्म है की नाही. आणि ह्या हिंदू धर्माची जो परंपरा चालवतो त्याच्या इतका सद्गुणी माणूसच नाही असं म्हणलं तरी चालेल. ते आपल्या हिंदू धर्माची परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांना टिकवली, त्यानंतर नोहे संतांना टिकवली. त्याच्या पाठीमागे अजून बरेच टिकवत आहेत, पण जे टिकवत नाहीत त्यांना अधर्मी म्हणायचं. मग जे धर्माचं कार्य करतात त्यांना सुद्धा आड येतात, त्याला काय म्हणावं, त्यांना काय म्हणावं, महामूर्ख म्हणावं, अधर्म नाही.
जे धर्माचं कार्य करत असतात आणि त्यांना आडवं येणाऱ्या लोकांना महामूर्ख म्हणावं. कारण महामूर्खाचे कामच असतात. धर्माचं काम कोणतं होऊ द्यायचं नाही. एखादा परमार्थामध्ये जर येत असेल तर त्याला आडपाय हाणून कसं मागं न्यायचं हे काम त्या अधर्म्याचं असते बघा. कीर्तन करत असताना जर एखाद्याच्या पुढं जर निघत असेल एखादा कीर्तनकार तर त्याच्या पायाला धरून कसं पाठीमागं वडावं हे काम त्याचं असते. कीर्तन झालं की चुका काढायला सुरुवात. आपण कोणता गेलो काय सांगितलं हे असं होतं का? त्याचा अर्थ असा नव्हता. म्हणजे त्यानं पुन्हा कीर्तन करूच नाही. हे कसं ते अधर्माचे काम आहेत. पण जे धर्माला घेऊन पुढे जातात त्याला त्याला काय म्हणावं? त्याला काय म्हणावं? धर्माचं रक्षण, धर्माचे पालन करणे. धर्माचे पाळना हो धर्माचे पाळना करणे पाखंड खंडना करणे पाखंड खंडना हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम. कोणतं काम करायला सांगितलं? धर्माचं करायला सांगितलं. महाराज म्हणतात धर्माचे पालन, त्या धर्माचं पालन मी करतो. ते काम करणार असणार ते धर्म असताना मी पुढे नेण्याचं काम करतो. असं आम्ही नाही. नाथ महाराज म्हणाले आमच्यानं घरचंच पुढं काम करणं होईन ते धर्माचं कुठं करता हो. धर्माचं कार्य एखादं असेल तर त्याच्यामध्ये आम्ही आडपाय हाणल्याशिवाय राहत नाही. त्याला आड कसं यावं त्याला कसा विरोध करावं हे केल्याशिवाय राहत नाही. बघा इथं किती सुंदर असं परमाण महाराजांनी दिले आणि त्यांचा आवाज सुद्धा खूप सुंदर आहे बरं का. जितकं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त आवाज सुंदर आहे. वाटणार नाही सुद्धा युट्यूबला उद्या जाणार आहे लोकांनी म्हणावं पार्यामध्ये सुद्धा असे रत्न आहेत बघा महाराज. एकदा टाळी वाजवा यांच्या नावानं. गावातल्याला कधी किंमत नसती. इकडं आवाज आला पण तिकडं नाहीच आवाज आला. हा तर सर्वांनाच आहेत ना. हा एकदा वाजवा जोरात मग टाळी. हा तसं आपल्या माणसाची स्तुती आपणच केली पाहिजे. आपल्या माणसाला आपणच मोठं केलं पाहिजे हो.
दुसरे नाही करत, ते तर पण माग ओढण्याचे कामं करत असतात. सुंदर अशी गायन करणारी गांधर्वासारखी मंडळी या ठिकाणी, सुंदर असा आवाज, सुंदर परमान, आणि करावं तेवढं कौतुक कमी. दुसरं मर्दंगाचार्य अथर्व महाराज पांचाळ, सुंदर मर्दंग वाजवतात, वय लहान आहे ते, सारखं वादन या ठिकाणी सुंदर त्यांच्या वयाप्रमाणे चांगलं वाजवतात. आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम, त्यांचं कौतुक करायचं राहिलं नाही तर मधातच मधातच नरड दाबालीत, मग आवाजच निघेन. लक्ष्मी भाऊ कराळे, सुंदर अशी संत कृपा साऊंड सिस्टीम अँड मंडप डेकोरेशन, याच गावातली, आपल्या पुण्यभूमी पारवा या नगरातली. साहित्य जरी छोटा असेल तर पण आवाज क्लिअर असतो. कारण मी हा त्यांच्या सिस्टमवरती पहिला कीर्तनाचा कार्यक्रम जरी असेल तर याच्या अगोदर भरपूर कार्यक्रम केलेत. सिस्टमचे 2 बॉक्स जरी असतील तर पण रात्रभर सुंदर अशी सिस्टम देतात. तोंडापुरतं नाही बरं का, खरंच देतात. कारण याच्या अगोदर मी 4-5 कार्यक्रम आपल्या गावामध्ये केले. सुंदर अशी सिस्टम आहे, आपल्या कामापुरती आहे बजाला, आपल्याला बाकीचं घेणं देणं नाही. सुंदर अशी सिस्टम या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजत असलेलं जय हरी कीर्तन सोहळा यूट्यूब चॅनल या ठिकाणी आपल्या नगरीमध्ये उपस्थित झालं. त्यांनी सुद्धा या ठिकाणी सेवा दिली, त्याबद्दल सुद्धा त्यांचे सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करते. विठ्ठल कारण मानापानाचं तुम्हाला सांगायचं कारण एक असं आहे की ज्या ठिकाणी मानपान असते त्या ठिकाणी बगर बोलीला जाऊ नये. आमच्या मासतीनं तसंच केलं. दक्ष राजाची मुलगी आणि तिचा विवाह कोणासोबत झाला? आपल्या भोलेनाथासोबत, शंकरासोबत आपल्या विवाह झाला त्यांचा. आणि विवाह झाल्यानंतर त्यांनी कैलासावर राहायला गेल्यानंतर त्यांच्या वडिलांच्या घरी, दक्षांच्या घरी महायज्ञ होता. त्या महायज्ञामध्ये सर्वांना निमंत्रण दिलं बघा. चंद्र, सूर्य, इंद्र, त्यानंतर त्यांची पूर्ण जावाई जे होते जेवढे, त्या पूर्ण जावयांना आमंत्रित त्या ठिकाणी केलं. पण सर्वात एक शोकांतिका अशी महाराज, खंत वाटण्यासारखी गोष्ट, की आमच्या महादेवाला त्या ठिकाणी बोलवलं नाही. महादेवाला बोलवलं नाही. का बोलवलं नाही? कारण ते त्यांचं रूप असणार त्यांना भेसूर वाटायचं. अंगावरती व्याघ्रांबर घातलेलं कपडे नसायचे, व्याघ्रांबर असायचं, वाघाचा कपडा, गळ्यामध्ये असणार रुद्राक्षाच्या माळा, त्यानंतर वासुकी हार गळ्यामध्ये, त्यानंतर डोक्यावरती जटा वाढलेल्या, चंद्र. आणि आता जर असा जावाई जर आपल्या इथं आला तर मुलगी म्हणती माया माईच्या इथं येऊ नका. मला लई लाज वाटती बया, कारण माझ्या माईच्या इथं जर मी गेलं तर तुम्ही जर असे सांगायले तर माझं बिना खराब व्हायचं नाव. कारण माझ्या मैत्रिणीचा जो नवरा आहे तो फार सुंदर आहे. त्याची अशी हिपिकेट राखलेली, त्याची विण आहे, त्याची सूट बूट टाय सर्व असा सुंदर असणारा तो नवरदेव आहे. आणि तुम्ही असे माझ्या सोबत जर आले तर माझा अपमान व्हायचा. आताची मुलगी म्हणाल, पण आमची महासती तशी म्हणायची नाही. कारण महासतीला त्यांनी तपस्या करून त्यांना जिंकलं होतं. साधारण झालं का लग्न त्यांचं? नाही. असं सोयरी बघायला आले लग्न झालं असं होतं का? नाही. कारण त्यांनी जे तप केलं त्या तपाचं फळ म्हणजे भोलेनाथासोबत लग्न त्यांचं झालं. त्या ठिकाणी महायज्ञाचा कार्यक्रमानं आमच्या भोलेनाथाला, शंकराला बोलवलंच नाही. तरी महादेवांना राग आला नाही. महादेव म्हणाले जाऊ दे सती, नाही बोलवलं तर नाव बोलव ती, पण बायाची जात फार हट्टी असती महाराज, का बोलवलं नाही मला, मी तिथे जाणारच. महादेवांनी समजून सांगितलं, पार्वती त्या ठिकाणी जर तू गेलीस तर ते चांगलं नाही होणार. कारण त्यांनी सर्व आपल्या जे गणागोत्र आहेत सर्वांना बोलवलं, पण तुला आणि मला नाही बोलवलं ना, याचा अर्थ त्यांनी मुदामून नाही बोलवलं. आणि त्या ठिकाणी तू जर गेलीस तर त्या ठिकाणी अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. पण आमची महासती ऐकायला तयार नाही. माहेर आहे आपलं, ते निघाली. महासती निघाल्या आणि गेल्या कुठं? दक्ष राजाच्या घरी, माहेरामध्ये. सुंदर असा मंडप, त्या ठिकाणी मंडप डेकोरेशन पूर्ण इंद्र, चंद्र, रोहिणी सर्व असणारे त्या ठिकाणी त्यांची पाहुणी मंडळी पूर्ण जमलेली. आणि त्या मंडळीमध्ये तो महायज्ञ चालू होता. आणि त्या महायज्ञामध्ये आमच्या सतीमा गेल्या. सतीमा साहेब म्हणाल्या, या ठिकाणी पिताश्री काय चुकलं माझ्या नवऱ्याचं मला फक्त सांगा.
तुम्ही सर्व देवतांना बोलवलं, ब्रह्मदेवांना बोलवलं, विष्णूला बोलवलं, त्या ठिकाणी चंद्राला बोलवलं, सूर्याला बोलवलं, नोहे नोहे सर्व देवी देवता या ठिकाणी उपस्थित झाले. पण मला आणि माझ्या नवऱ्यांना का आमंत्रण दिलं नाही, का मला बोलवलं नाही, का बोलवलं नसेल सांगता येईल? का बोलवलं नसेल? कारण त्या ठिकाणी असणारा महासतीचा दुसरा जन्म होणार होता, अवतार कार्य पूर्ण होणार होतं. बरं का महाराज, आपण दुसरंच काहीतरी विचार करत असतो. त्या ठिकाणी महासतीला बोलवलं नाही, कारण त्या ठिकाणी महासतीला राग आला, क्रोध आला, क्रोध. आणि ज्या माणसाचं क्रोधावर नियंत्रण नसतं ते माणूस निश्चितच आत्महत्या करत असतो, निश्चित. आपणच नाही बरं का, तुम्ही म्हणताल मृत्यू लोकातीत लोक आत्महत्या करतात काय की, इंड्रिल फे फाशा घे, नाही स्लॅपवरून उड्या हाण, रेलीला कट, पुला खाली जीव दे, हे असे आपलेच लोक नाही करत. हे देवापासून चालत आलेले आहे महाराज, देवापासून. कारण महासतीला त्या ठिकाणी नाही बोलवल्यामुळं राग आला आणि रागाच्या भरामध्ये त्या ठिकाणी तिनं यज्ञामध्ये उडी हाणली. अपमान झाला महाराज, बोलवलं नसल्यामुळं फार क्रोध आला. कारण अपमान माणसाला काही सण होतं, पण अपमान सण होत नाही. दोन तुम्ही थापडा जरी आणले ना, आजचा उद्या ओळ जिरून जाईन, पण त्या ठिकाणी अपमान झाला की माणसाला सहन होत नाही. तसा आमच्या महासतीला अपमान सहन झाला नाही महाराज. त्या ठिकाणी त्या महासतीनं असणार यज्ञामध्ये उडी हाणली. बरं हाणली, त्या ठिकाणी महासतीनं असं वाटलं की आपण जर या ठिकाणी आलोय, आपल्याला आमंत्रण नाही, निमंत्रण नाही, पण तरी सुद्धा माझ्या बापाने असणार या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा माझा सन्मान केला नाही. त्या ठिकाणी यज्ञामध्ये उडी हाणल्यानंतर भोलेनाथ, लगेच भोलेनाथांना कळलं. ते नंदीवर बसून आले. सर्व भूत येताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, सर्व भूताचा पसाराच घेऊन आले कुठं? सासऱ्याच्या घरी. सासऱ्याच्या घरी आले आणि पाहिले महासतीनं यज्ञामध्ये आत्मदहन केले. त्या ठिकाणी त्रिशूळ काढल्याबरोबर लगेच दक्षाला उडवलं गडे, दक्षाचं मुंडकच. पण त्या ठिकाणी महासतीचा पुनर्जन्म का झाला महाराज? कारण तिच्या हृदयामध्ये असणारे कुणाचं होतं? नामस्मरण, अखंड नामस्मरण महादेवाचं होतं. तिच्या हृदयामध्ये दुसरं स्थान नव्हतं, दुसरं नाव नव्हतं, आणि म्हणून ती म्हणत होती अभंगाचं पहिलं चरण, शिवभोळा शिवा भोळा चक्रवर्ती, 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 शिवा भोळा चक्रवर्ती. माझे पाया माझे चित्ते, त्याचे पाया माझे चित्ते, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम. देव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. शिवा भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. हृदयामध्ये भगवंताचं नाम असलं की माणसाला काहीही होत नाही. हे आपलं शरीर आहे, पण हे शरीर एक ना एक दिवस तरी मरणार आहे महाराज. पण आत्मा हा अमर आहे, तो कधीच मरणार नाही. या आत्म्याला आणि या जीवाला जर तरायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला
देवाशी शरण गेलं पाहिजे. आणि ह्या संसार रूपी भवनदीतून तरुण जायचं असेल तर नामा एवढं दुसरं काहीच साधन सोपं नाही महाराज. कोणतंच साधन नाही सोपं. तुम्हाला जर भवनदीतून तरायचंच असेल तर त्या नामस्मरणामधून तुम्हाला तरावं लागणार आहे. कारण ह्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी एकच जगामध्ये नामस्मरण आहे, दुसरं काहीच नाही. नाहीतर ह्या जड जीवाचा उद्धार हे किती जड आहे सांगता येत नाही हो. लई जड आहे हे. एवढं जड आहे ना, हे मेल्यानंतर चौघं लागतात उचलायला. एकट्याला जातच नाही. हे मेल्यानंतर हे शरीर जे आहे हे नुसतं शरीर असा हा हवेचा फुगा उचलायला किती लागतात? 4 जण लागतात मेल्यानंतर. मग आता तुम्ही सांगा, जर आत्मा निघून गेले या शरीराला 4 जण लागतात तर ह्या आत्म्याला तरुण झाला किती वेळ लागलो? तुम्हाला त्यासाठी नामचिंतन करावं लागणार आहे. त्या नामचिंतनाच्या माध्यमातून तुम्ही ही भवनदी असणारी तरुण झाल. म्हणून महाराज म्हणतात शिवभोळा चक्रवर्ती काय करील तशी चिंता. पहिलं उभा दाता कटी कर ठेवण्या त्याच्या पायी घाला मिठी. मोल ना घेशी जग जेथे तिथं पैसे लागत नाही, फुकटच मिठी मारा म्हणली, काय अडचण नाही. पण मिठी मारायला बी कोण जाते हो? फुकट जरी देव असेल तरी मिठी मारायला कोणी तयार नाही. जगद्गुरु तुकोबाराया म्हणली देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसूनी. त्या ठिकाणी आमच्यासारखी काही येडपट लोक होती, म्हणली देव न लगे, देव न लगे, आम्हाला देव लागत नाही म्हणली, घेऊन जा, आम्हाला त्याचं काही काम नाही येत. का म्हणले? कारण त्यांना माहीतच नाही ना नेमकं काय करावं लागतं याच्यासाठी. कारण हे नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधाने. किती सांगावं तरी, किती 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 तरी उपदेश करावा की तुमचं आयुष्य संपत आलंय तरी लोक आता वाढदिवस करायला लागलेत. आपल्या घरी म्हणून नाही म्हणायचं. बघा तुम्ही रोडवर बघा गाड्या उभ्या लावतात आणि त्याच्यावर केक कापतात, कुठं बी एवढा केक. पण खरंच सांगा, दिवस वाढत असतो का खुडत असतो? माणसाचे दिवस खुडत असतात, कमी होत असतात, वाढत नसत. त्याला अभिष्ट चिंतन सोहळा हे तरी नाव शोभत. पण काही काही लोकांनी आता वाढदिवस भाली मोठ्या थाटामाटात करायला लागलेत. त्या थाटामाटाला काय पारच नाही. असो, ज्याची त्याची असेल, आपल्याला काही तिथं काही खर्च करायचा नाही. तर मग आपल्याला अभंगाकडे वळायचं आहे. महाराज म्हणतात त्या ठिकाणी काय लागत देवाला? चित्त लागत. माझे चित्ती भगवंताचे पाय माझ्या चित्तामध्ये आहेत. नाहीतर आपलं चित्त कीर्तनात बसलं तरी एका ठिकाणी नसतंय. आपलं चित्त असं असते महाराज, घरून आलं तरी बी दार लावलंय का नाही, दुधाचं पातेलं चुलीवच होतं माय, मांजर पिऊन घेईल की काय, कीर्तन कवा संपत आहे की महाराज लई चिवळायलाय. घरी सगळं लक्ष घराकडं. बरं कीर्तनात बसलं तर महाराज दिसला पाहिजे, चप्पलही दिसली पाहिजे. कालच 500 रुपयाचा जोडा आणलाय, फोन नेला तर कसं होईल? इतकं चित्त आपलं कीर्तनामध्ये नामस्मरणावरती आताच चित्त सध्या बरं का. पण चित्त ज्या ठिकाणी शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाये माझ्या चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. त्याला कामही लागत नाही आणि क्रोधही लागत नाही महाराज. कशानं? फक्त नामचिंतन करावं लागतं. नामचिंतनानं असणारं तुमचं कितीही पाप असू द्या, कितीही बी पाप, ते जळून खाक होतं महाराज. जलमांतरीचे जळतील पापी
साधन पही सोपे नाम संकीर्तन नाम संकीर्तन नाम संकीर्तन साधन पही सोपे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे नलगतीचा यास नलगतीचा यास गायवनांतरा नलगतीचा यास नलगतीचा यास नलगतीचा यास गायवनांतरा नलगतीचा यास नलगतीचा यास नलगतीचा यास गायवनांतरा नलगतीचा यास नलगतीचा यास नलगतीचा यास नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे नलगती सायास जाणे वनांतरा सुखी तो घरा नारायणा ठाई सबैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळबावा कुठं जायची गरज नाही महाराज. काय लागतं नाम संकीर्तन साधन सगळ्यात आणि सगळ्यात सोपं म्हणजे नामाचं चिंतन करणं. हे साधन सोपं. आपल्याला तप होणार नाही, जप होणार नाही, 12-12 वर्ष उपवास सुद्धा होणार नाही. पण या ठिकाणी महाराज म्हणले जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे तो म्हणतात महाराज साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. नामस्मरण एवढं साधन दुसरं कोणतं सोपं नाही महाराज. नोहे नोहे तुकाराम महाराजांनी सांगितलं ही सोपी गोष्ट आहे. पण तुम्ही सांगा जर आता एखादी इथं वळी असेल आपल्या चाऱ्यांची आणि ते चाऱ्याची वळी आहे मोठी वाळलेली तिला जर काडी टाकायची असेल आपल्याला तर किती वेळ लागेल हो तिला जळायला. नागरी मेळे समरस झाले नागरी मेळे समरस झाले नागरी मेळे समरस झाले नागरी मेळे समरस झाले कैसे नामे केले जपताहारी कैसे नामे केले जपताहारी नाम केले जपताहारी तैसे नाम केले जपताहारी नागरी मेळे समरस झाले कैसे नामे केले जपताहारी कैसे नामे केले जपताहारी तर नागरी मेळे समरस झाले ऐसे नाम केले जपताहारी ऐसे नाम केले जपताहारी द्रोणाग्नी मेळे समरस झाले तैसे नाम केले जपताहरी. किती ओळ्या गवताच्या असू द्या त्याला पेटवण्यासाठी फक्त एक काडी लागते महाराज. आखी डबी लागत नाही. लागते का काडीची पेटी जर टाकायची म्हणल्यावर ती लई जास्त झाली. पण ती ओळीच्या ओळी जर पेटून द्यायची म्हणलं तर तिला एक काडी खूप झाली महाराज. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात द्रोणाग्नी मेळे समरस झाले तैसे नाम केले जप. एक नामस्मरण तेवढ्या पापाच्या वळईला जाडण्यासाठी खूप कामाचे. खूप झालं एकच रामकृष्ण हरी एवढंच म्हणलं ना तरी पापाच्या वळयाच्या वळया जळतात. न लागती सायास जाणे वनांतरा सुखे येतो घरा नारायणा. सुखानं भगवान परमात्मा घरी येतो. नाहीतर आमचं काय घरी इकडं महादेवाला बेलपाणी घरी घरचा महादेव हात पायतानी त्याला फराळ नाही चहा नाही. इकडं महादेवाला आमची माय परेशान तांब्यानं दूध होतो. सकाळी माय बाबाला चहा दिलता आई सकाळीच कुठं गेलीत की बोंबलत अजून आलीच नाही घराकडं. त्यांचं तिकडे गेलं की मंदिराकडे आपलं काही सरतच नाही. मग मी आली महादेवाला. महादेव म्हणतो का हो तुम्ही माझी पूजा करा ना घरचे महादेवाला सोडून द्या. सगळ्यात महत्वाचा सगळ्यात मोठा महादेव असेल तर तो घरचा.
ते बी गुणानं असेल तर, नाही तर तुमचं तुम्ही बघून घ्या. विठ्ठल विठ्ठल नाहीतर आम्ही कीर्तनामध्ये सांगत असतो देव हा पती देव असतो, है की नाही? नवरदेव हा पती देव असतो आपला. आता त्याच्या नावातच देव आहे बघा ना, न वर देव. त्याला वरलय आम्ही तो देव, पण ते देव साजरा असला तर बरं आहे. नाहीतर आपल्या पालमच्या बाजारातून जर झुलत आला तर त्याच्या पाया पडू नका. मग त्याचा आणि तुम्ही बघून घ्या काय करायचं ते आम्ही सांगायची गरजच नाही. मग का सांगावं लागतं ते? कारण काही लोक सात्विक असतात, पण काही लोक घरातल्या माणसाला पिऊन त्रास देतात. त्याला सात्विक म्हणावं का? त्याच्या पाया पडावं का? त्यात आम्ही नाही सांगणार, ते आम्हाला पाप लागायचं. का लागायचं? कारण हे बघा, दारू ज्या गिलासामध्ये ओततो त्या गिलासाला 42 दिवस बाट असते असं म्हणते शास्त्र सांगते. आम्ही नाही, नुसत्या ओतलेल्या भांड्याला ग्लासाला नुसत्या. आता शरीराला किती दोष लागतं हे माहित नाही, फक्त ग्लासामध्ये ओतलेल्या त्या भांड्याला तेवढे दिवस. तर आता ह्या शरीराला काय दोष लागत असेल काही सांगता येत नाही. कारण हे शरीर जे आहे हे काही साधारण नाही, पंचमहाभूतांचं शरीर बनवलेलं आहे, साधारण नाही. तुम्ही बघा, एखादं गुलूप न टाकू द्या मग त्याचं कसं होते, कान नसू द्या कसं होते. कानाचे छिद्र देवानं दिलेत, पण देवाला माहित होतं कलियुगामध्ये उद्या पुढे टीव्ही येणार, मोबाईल येणार आणि त्याच्यामुळे त्यांची दृष्टी जाणार. मग हे कानाचे छिद्र तर दिलेत, पण हे वरून फरदडा दिलेत चष्मावरील दांड्या ठेवायला अशा, आहे की नाही? किती देवाची कमाल आहे बघा तुम्ही. किती सुंदर देवानं स्वरूप बनवलंय, किती रूप देवानं सुंदर बनवलंय, किती वर्णन करता येईल याचं नाही. डोळे दिले, एखादा माणूस जर एका डोळ्याचं गुलूप जर शाट असेल, साजरं दिसेल का? ते नाही दिसणार. कान दोन्ही दिलेत, पण एका कानानं जर ऐकूच येत नसेल तर त्याला काय करावं? सुंदर भरपूर आहे हो, पण थोडस ऐकूच येत नाही म्हणते. माणूस सुंदर खूप आहे हो, पण वाचाच नाही. मग काय करावं? ते वाचाच नाही त्या माणसाला. सुंदर दिसतंय, चालतंय, सगळं होते, पण त्याला तोंडच दिलं नाही देवानं बोलायला, वाचा जीभ दिली नाही. काय करावं त्याला? पण एखादा जर पार्ट कमी जर दिला तेव्हा देवाची किंमत आपल्याला कळते. एरवी कळत नाही. इंद्रिये हात पाय काना डोळे मुख बोलाया वचना दिले इंद्रिये हात पाय काना डोळे मुख बोलाया वचना हात पाय काना डोळे मुख बोलाया वचना येन तू जोडसी नारायण नाश जीवपन बहुरोगा दिले इंद्रिये हात पाय काना डोळे मुख बोलाया वचना जिने तू जोडसी नारायण नाश जीवपना भवरोगा इंद्रिये हात पाय काना डोळे मुख बोलाया वचना जिने तू जोडसी इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. आता जर याच्यातलं एखादं कमी असलं तर आपल्याला किती वाईट वाटतं. तेही आताच नाही हो, हे आपण म्हणतो मुख कसं जन्माला आलंय. मागच्या जन्मामध्ये भजन नाही केलं म्हणून मुख जन्माला येते. मागच्या जन्मामध्ये कीर्तन नाही ऐकलं म्हणून भैर जन्माला येते. नाही ऐकले हरि कीर्तन नाही
नाही केले पुराण सर्वना केले पुराण सर्वना नाही वेद शास्त्र पठन शास्त्र पठन गर्भी बैरा झाला टाकून बैरा झालो या जगी बैरा झालो या जगी बैरा झालो या जगी बैरा झालो या जगी बैरा झालो या जगे बैरा झालो या जगे बैरा झालो या जगे बैरा झालो या जगे नाही ऐकिले हरी कीर्तन नाही केले वेद वेद पुराण श्रवण नाही वेद शास्त्र पठन गैरबी झालो भैरा त्या गुणानं माणूस भैरा होते. आम्ही नाही सांगत ही परंपरा संताची त्यांनी सांगत आलीत म्हणून ऐकावं. नाहीतर कान असून आता बघा एवढं सुंदर कीर्तन आहे, नावच शिवरात्र आहे की नाही. हे रात्रीचं नावच शिवरात्र आहे, पण काय काय आता कोणती रात्र आहे काही माहित नाही. मस्त खुशाल झोपलेत खाऊन पिऊन, काही घेणं नाही देणं नाही काही नाही. पण ही कीर्तन करा भजन करा काही करा काहीच खुशाल झोपतात, त्यांना काही देणं घेणं नसतं याचं. कशामुळं? कारण हे संतांना सांगितले तुम्हाला की सगळ्यात साधन सोपं आहे, हे केल्याशिवाय तुम्ही जीवन तरून जाणार नाही. कारण संतांनी जे सांगितलंय त्यांनी अगोदर केलंय नंतर आपल्याला सांगितलंय. कारण अनुभव आले अंगा तो ह्या जगा सांगत असे, स्वतःला अनुभव आल्याशिवाय दुसऱ्याला सांगता येत नाही. नाथ महाराज इंद्रायणीमध्ये स्नान करत असताना त्यांना एक विंच्याचं पिल्लू असं छोटस ते बुडू लागलं, असं मध्ये बुडत असताना नाथ महाराजांना त्याची दया आली. महाराजांना असं वाटलं त्याला बाहेर काढावं आणि ठेवावं. नाथ महाराजांनी असा हात घेतला आणि त्या हातावरती ते पिल्लू आलं. आल्याबरोबर त्यानं डंक मारला, कारण तो त्याचा धर्म आहे की नाही. डंक मारल्याबरोबर पडलं मधात. पुन्हा नाथ महाराजानं हातावरती घेतलं, वरती घेतलं की पुन्हा डंक मारला विंच्यानं, पुन्हा पडलं खाली पाण्यात. नाथ महाराजांना वाटलं मरल, पुन्हा हात खाली घातला पाण्यामध्ये, पुन्हा हातावरती आलं, पुन्हा डंक मारला. एक त्या ठिकाणी साधू आला, म्हणले महाराज किती वेळचं पाहतोय आम्ही, तुम्ही स्नान करता आणि त्या छोट्याशा विंचवाच्या पिल्याला म्हणले तुम्ही की तीन वेळा झाला हातावर घेता आणि 3 वेळा झालं तुम्हाला ती विंच्याचं पिलू डंक मारतय चावतय आणि तरी सुद्धा तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असता. कशामुळं? कारण संतांची परंपरा आहे. बुडत हे जग हे जना ना देखाय डोळा बुडत 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 हे जना ना देखाय डोळा येतो कळवळा म्हणूनिया येतो कळवळा म्हणूनिया बुडत हे जना ना देखाय डोळा बुडत हे जना
येतो कळवळा म्हणून या ते जग बुडत आहे संताला देखवत नाही. मग तुम्ही आम्ही सुद्धा बुडत चाललोय कुठेतरी, म्हणून संतांना देखवत नाही, म्हणून तुम्ही आम्हाला उपदेश करतात महाराज. काय म्हणतात? वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. हे तुम्हाला अंगाला लागूच नाही असं वाटत असेल. काय लागू नाही? काम क्रोध दंभ अहंकार मद मत्सर हे सगळेच विकार जर तुम्हाला लागूच नाही असं वाटत असेल तर त्यासाठी नामस्मरण करावं लागतं. अभंगाचं दुसरं चरण. वाचिवदता शिवनामा वाचिवदता शिवनाम. तुम्हाला जास्त आटास करायची गरज लागणार नाही. वाचे वदता शिवनाम नुसतं तोंडानं जरी शिव शिव म्हणलं ना तरी तयानं बाध हे करून काहीच लागत नाही तुम्हाला. त्याची बाधाच होत नाही. ती लई दूर राहते. असं 3 फूट दूर म्हणलं तरी जमते. जवळच येत नाही नुसतं शिव शिव म्हणलं तरी. एवढं ते नामस्मरणामध्ये ताकद आहे महाराज. म्हणून महाराज म्हणतात वाचे वदता शिवनाम तयानं बाधे क्रोध काम. नामस्मरण केलं पाहिजे. गावामध्ये एक अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्त्यामध्ये आम्ही गेलो महाराज. आता म्हणजे गेल्या म्हणजे जानेवारीपासून सप्ते सुरू झाले आणि त्या सप्त्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एका ठिकाणी आमचा राहण्याची व्यवस्था होती. गावामध्ये आता कीर्तन झालं. मग ते कीर्तन झाल्यानंतर बायाला थोडासा कळवळा आला. माय आपल्या पक्षाचं माणूस कीर्तन करायलंय, आपल्या पक्षाचं माणूस कीर्तन करायलंय. आता माणसं कीर्तन करतात आहे की नाही महाराज, त्यांचं काही नवल वाटत नाही. पण बाईनं कीर्तन केलं की थोडंसं नवल वाटतं. आता ते नवल वाटल्यानंतर आता आम्ही बसलो तिथं. त्यानंतर एक आता कार्यकर्ता आला गावातला. तुम्ही नाही बरं का, तिकडचा कार्यकर्ता गावातला आला. म्हणला मंडळी, वारकरी मंडळी म्हणला चला घराकडं चहा घेऊत. म्हणला आज एकादशी आणि आपल्या घराकडं चला. म्हणला तुम्ही आता 2-4 दिवस झालं गावात राहिले पण काही एवढी मंडळी आमच्या घराला आलीच नाही. आमचं घर थोडंसं दूर असल्यामुळे तुम्ही यायला कंटाळा करायला चला म्हणले. आता हे बाकीची मंडळी म्हणले बा चला काय अडचण नाही जाऊ.
बोल नका तिकडे, बोल नका जास्त. हे बाकीची जी मंडळी होती त्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे गेली. गेल्यानंतर त्यांनी त्या बैठकीमध्ये बसवलं. बसवल्यानंतर त्यांची बायको जी होती जरा मधुर स्वभावाची होती. मधुर म्हणजे कळलं ना माता बोलत जा. मधुर स्वभावाची होती. आले का घेऊन, नुकतंच काम आवरलंय म्हणली. एक तरी आणलंय काय म्हणली, ह्या टाळ कुटणाऱ्याला काही काम नसतंय काही नाही. उग गावात कुठं आलीत म्हणली, 7-8 जण घेऊन आली. आता ह्यानं म्हणला जरा हळू बोल, हळू बोल, वजन आहे म्हणला माझं, तसं जरा मोठ्यानं बोलू नको. बरं बरं ठीक आहे. मालक म्हणली साखर संपली घरातली, चहा कशानं करायचा. म्हणला लई मोठ्यानं बोलू नको, तुया पाया पडतो. तिथं कुठं बी इकडं कोणाच्या पाया पडणार नाही, पण घरी म्हणतात बरं तुया पाया पडतो. बोलू नको, तुया पाया पडतो, पण बोलू नको. कुठं पाया पडणार नाहीत कुठंच, आणि कोणाकडे खाली वाकणार नाही, झुकणार नाही, पण तिथं म्हणतात तुया पाया पडतो म्हणतात, माय बोलू नको. ते म्हणली ठीक आहे महाराज, साखर घेऊन या, चहा बनवते म्हणली. आता ह्या कार्यकर्त्याला वाटलं घरात साखर खरंच संपली. कार्यकर्ता आपलं टाकली दस्ती खंद्यावर गेला. गेल्यानंतर ती आली, हुशार होती, फार हुशार होती. म्हणली महाराज, म्हणलं जी केव्हापासून गावात हा 3 दिवस झाले, तुम्हाला काय कळतंय की नाही म्हणली. म्हणलं काय झालं, तुम्हाला माहित नाही म्हणली, आमचं मालक लय चतुर आहे म्हणली. म्हणलं काय झालं, तुम्हाला माहितच नाही म्हणली. काय झालं सांगा तर खरी. काही नाही म्हणली, आता ते बाहेर गेले म्हणून तुम्हाला सांगायले, तुमचा जीव वाचवायचं करा म्हणली. ते लय फार चतुर आहे म्हणली. म्हणलं काय झालं नेमकं. काहीच नाही म्हणली. आता म्हणली काय नाही, तुम्हाला म्हणली धांदीनं बांधते म्हणली, मुसळानं ठोकते म्हणली, हाय तेवढे पैसे काढून घेते म्हणली, मोबाईल सगळंच. आता ह्या आमच्यासारख्या वारकऱ्यांना भोळ्यांना वाटलं खरंच असं जर झालं तर 12 गावातले पैसे लोकांनी पाकिट दिले तर सगळं जायचं. चहात न पिलेला कामाचा एका पाकिट एक चहा म्हणजे काही कमी झाला काय. हे 7-8 जण आपले वारकरी उठले बिचारे आणि लागले वाटेला. थोडा असा अर्ध्या वाटत गेलं की ते कार्यकर्ता तिकडून आला. अय मंडळी कुठे निघाली म्हणली. काही नाही महाराज म्हणले, आता चहा वगैरे नका, आणि लई वेळ झालं बसून थकलोय, आता जातो आम्ही. नाही नाही म्हणले, चला घरला, चहा प्यावाच लागते, असं कसं काय जमतंय. आता त्या बिचाऱ्याच्या काही गाईच नाही ना हो. आता त्यांनी कलून आणायचे प्रयत्न केले, पण ते म्हणले नाही बरं थांबा म्हणले, हे साखरचं गाठोडं घरी टिकवतो, तुम्हाला घ्यायला येतो. असं कसं काय जाता म्हणले तुम्ही. जमना म्हणले, मी तुमच्यासाठी किती धावपळ केली, साखर जाऊन गावातून आणली महाराज, घरी नव्हती साखर तर, आणि माझं किती प्रेम आहे म्हणले वारकऱ्यावर. बायकोला म्हणले का ग म्हणले, वारकरी का गेले, तू काय बोलली काय त्यांना. आई बया म्हणली, मला काय काय कुत्र चावले काय म्हणली बोलायला. काय झालं मग, कस काय गेले. काहीच नाही म्हणली, त्याच्यातलं एक वारकरी म्हणली लईच खट्याळ होतं माय, धांदच मागू लागलं मला, आणि दुसरं मागू लागलं म्हणली मुसळ द्या. आता धांदन मुसळ कुठं द्याची वस्तू आहे का हो म्हणली, सांगा तुम्ही. त्याच्यामुळं तुम्हाला म्हणत असते म्हणली वारकरी घरला आण जाऊ नका. आता ह्याला वाटलं बिचारीनं खरंच मागलं असेल, यानं धांदन मुसळ घेतली त्याच्या माग. अय थांबा थांबा, हे म्हणली आरती बाई खरं सांगत होती की, हे बघ हे मागून यालय, विठ्ठल असे काही नामस्मरण करणाऱ्या सुद्धा लोकांच्या पाठीमाग असा हात धुवून लागतात बघा. धांदही घेतात, मुसळही घेतात, आणि पाठीमाग लागतात. त्यांना त्यांची काही गरज नाही. आता ते लागतच नाही किंवा आपल्याला साधन आहे की नाही. चित्त ह्या शब्दाचा अर्थ काय माहितीये का, की भगवान परमात्म्याला जो हृदयापासून अर्पण करतो त्याला ओरिजिनल चित्त म्हणायचं. आणि जे तुमचं आमचं जे चित्त असतंय ते कुठं कुठं असतंय काही सांगता येत नाही. इथं असतो आपण, पण फार कुठं पालमला जाऊन येते, इकडं परभणीला जाऊन येते, इकडं पूर्णीला जाऊन येते, इथं बसल्या जागीच कुठं बी जाते बघा. इतकं चंचल चित्त असते. मग त्यासाठी संतांनी सांगितलं बाबा तेच मला पाहिजे, आधी द्या. तुम्ही ते जर दिलं तर परमात्मा तुमचा सफल झाला असं समजू आम्ही, आहे की नाही. काय काय मागितलं, भोजन मागती तुप पावशर, पडाला विसारा स्वप्न माझी, काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. तूप मागितलं, तूप म्हणजे चित्त बरं का, ते मागितलं. आणि तुम्ही म्हणसाल संतांनी तूप कशाला मागावं, तुपाची काही किंमत कमी आहे वय. 700-800 रुपये किलो झाले, आम्हाला काय फुकट करणार नाही. म्हणजे ते बी त्याच आहे म्हणा, पण त्याची किंमत आम्हाला काय, फुकटाला काय माग आणि स्वस्त.
पण खरं सांगायचं म्हणजे तूप हे संसारातला पदार्थ महाराज, आणि तूप हे संसारातला पदार्थ संतांनी मागावा. तर लक्षात आलं की हे तूप हे संसारातला जरी पदार्थ असेल तर त्याचं ओरिजिनल नाव चित्त आहे. विठ्ठल विठ्ठल दृढ करायचं असेल तर एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. हरीशी करुणा येईल तो हरीची करुणा येईल तो हरीची करुणा येईल तो हरीची करुणा येईल तो. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. हरीची करुणा येईल तुझी हरीची करुणा येईल तुझे. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. हरीची करुणा येईल तुझे. हरीची करुणा येईल तुझे. एक तत्व नाम दृढ धरी मना. हरीशी करुणा येईल तुझी. त्या भगवान परमात्म्याला जर आपली करुणा यावी असं जर वाटत असेल तर ते एक तत्व नाम असणार हृदयाच्या ठिकाणी धरायचं. कारण हृदय पहिल्यापासूनच आपलं काम क्रोध दंभ अहंकार मद मच्छरांना गच्च भरलेलं आहे. त्याच्यामध्ये काहीच उतरत नाही. बघा तुम्ही आता जर पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे महिलांना, कारण पूर्वीच्या महिलांना बरं काय, आता जुन्या ज्या आहेत त्यांना माहिती आहे, आपल्याला माहिती नाही. पण कणग्या होत्या पहिल्या, होत्या की नाही मावल्या? त्या कणग्यामधली गेल्या वर्षीचा जर माल नाही काढला तर या वर्षीचा टाकता येत होता का? नाही. कारण आपण म्हणायचो त्याला पहिला काढा हो नंतर नवं टाका त्याच्यामध्ये, नाही तर पहिल्याला किडे ह्याला किडे लागायचे. तसं ह्या शरीररूपी कणगीमध्ये पहिलं जर तुम्ही नाही काढलं कोणतं हे भरलेलं, आणि त्याच्यानंतर तुम्हाला भगवान परमात्म्याला हृदयाच्या ठिकाणी बसवण्यासाठी जागा लागते. जागा प्रत्येकाच्या ठिकाणी देव आहे. हरी हरा भेद नका करू नका वाद. आता काही काही लोक एक एकाचे हृदय गोडी साखरेचे ठाई. हरी आणि हरा एकच विलंटी बर का, जास्त नाही, त्याला त्याच्यात भेद नाही. कारण हरी आणि हार दोन्ही एकच आहेत, फक्त भक्ती अलग लावली याच्यात फक्त फरक वाटतो. कारण डोळ्यामध्ये फरक आहे आपल्या, बरोबर आहे की नाही? जे जसं डोळ्याला दिसतंय तसंच. आता बघा तुम्ही, एकाने म्हैस आणली बघा, म्हैस आपल्या इकडे सगळेच आणतात, तसे आपण खेड्यातलेच आहोत. एकानं म्हैस आणली, ती म्हैस काय करायची, चरायचीच नाही, चरायचीच नाही. आता उन्हाळा दिवस लागलेला, आता या शेतकऱ्याला असं कंटाळा आला, म्हणला काय करावं, 50,000ची मसड कालच आणली पण चरायला तयार नाही. त्याच्यात एक रामभाऊ त्याचा मित्र होता, हुशार होता, म्हणला काय झालं, म्हणला चाराच खाईन झाली. म्हणला ही येडा आहेस, थांबतो. उद्या त्यानं लगेच चष्मा आणला बाजारातून आणि त्या म्हशीला चष्मा लावला महाराज, हिरवा हिरवा गागल लावला की त्या म्हशीला सगळं हिरवत दिसायला लागलं. वाळलं कडबबी खन खन हाणू लागली, वाळलं कडबबी होता मुलासाठी. पण तोच मुलगा तुम्ही म्हातारा झाल्यावर तुम्हाला म्हणताय बाबा घर लई खराब झाले हो, फार फरशी मळायली, तुमच्यासाठी शेतामध्ये व्यवस्था नासिले घर थुंकोले या, नासिले घर थुंकोले या, नासिले घर थुंकोले या, नासिले घर थुंकोले या. बाईला माने खरे मरता तरी बरे, बाईला माने खरे मरता तरी बरे, बाईला माने खरे मरता तरी बरे, बाईला माने खरं मरता तरी बरे. नासिले घर थुंकोले
तुंगोनिया नाचे रे घर तुंगोनिया नाचे रे घर तुंगोनिया बाईला म्हणता बरे खरे मरता तरी बरे नाशिले घर थुंकोनिया. बायको सुद्धा त्या म्हाताऱ्याला कंटाळून जाते म्हणती मेला असतं तर बरं होतं कशाला वाचतं इतके दिवस है की नाही. म्हातार झाला का सगळ्यांना कंटाळ येतो पण आपलं आधी कर्तव्य आहे आई वडिलांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे महाराज. पण तुम्ही दुसरं काही नाही केलं तरी चालेल. तुम्ही नका नामस्मरण करू तुम्ही नका देवाला जाऊ रोज नित्यनेमानं नका देवाला पाणी घालू तुम्ही गळ्यात तुळशीची माळ नाही घातली तरी चालेल पण तुमच्या जन्म देते आई वडिलांना मात्र विसरू नका. तुम्ही त्यांची अहोरात्र सेवा करा. त्यांनी तुमच्यासाठी फार कष्ट केलेले आहेत ते तुम्ही या जन्मात तर काय तुम्ही किती जरी जन्म घेतले तर त्यांचे उपकार तुम्ही विसरू शकणार नाहीत आणि तुम्ही फेडू शकणार नाहीत. त्याच्यासाठी छोटंसं एक गीत आहे कारण आपल्याकडे आता खूप वेळ कमी आहे 5 मिनिटं बाकी तेवढं तुम्हाला 5 मिनिटात सेवा आवरायची आपल्याला. त्यासाठी ती आई म्हणते त्या मुलांना ती मुलांना आई म्हणते तळ हाताच्या फोडावाने पोराला कितीतरी जपलंही र आणि लग्न झाल्यावर माई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. आमची लाडाची सुनबाई काही सांगू तिची नवलाई नवऱ्याच्या कानात म्हणते तुमचे माय बाप पाहिजेत नाही. जमीन बंगला शेती बाडी पोराच्या नावानं लिहुलाई र सगळं पोराच्या नावानं केलेलं असते बघा. हे असे मोकळे असतात पण तुम्हाला माऊल्या भाऊ एक सांगणं मरेपर्यंत आपल्या नावानं कमीत कमी एकरभर तरी जमीन ठेवा. एकरभर तरी सगळंच मुलाच्या नावानं करू नका. किमान त्या जमिनीकडे पाहून तरी तुम्हाला जगवतील तुम्हाला घराच्या बाहेर काढणार नाहीत. नाहीतर मग असं होतंय या कलियुगाचं वार कसं उलटच वातय सार काय सांगू तुम्हा दादानो सारी बिघडून गेलीत पोर. आणि ती आई म्हणती शेवटी जमीन बंगला शेती बाडी पोराच्या नावानं लिहुलाई र पण लग्न झाल्यावर माई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लग्न झाल्यावर माई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. काय करावं वेगळं राहून सुद्धा है की नाही. आपल्याला त्रास व्हायचा तेच होणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे काहीतरी राखीव ठेवा जमा ठेवा आणि तुमचे सर्व असं म्हणजे एकदम रिकामं होऊ नका जेणेकरून तुमच्या हाताला धरून बाहेर त्यांनी काढावं. तुम्ही जे कमवलंय ते तुमचं आहे पण तुमच्या लेकरांचं कर्तव्य ते तुम्हाला जगवावं. विठ्ठल विठ्ठल एका जनार्दनी शिव 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 एका जनार्दनी एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवार कलिका राजा देवा निवार कलिका देवा शिवनामा वाते वदता शिवनामा वाते वदता शिवनामा वाते वदता शिवनामा निवारे कलिकालाचा भेद
बाधी क्रोध काम तयान तयान बाधी क्रोध काम आय तयान बाधी क्रोध काम तयान तयान बाधी क्रोध काम तयान शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाये माझे चित्ती धर्म अर्थ काम मोक्षे शिव देखता प्रत्यक्ष त्याचे पाये माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचे भेव। या ठिकाणी कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग ईश्ववंदे ईश्वाची ब्रह्मशांती असणारे शांती ब्रह्मनाथ महाराज आणि त्या नाथ महाराजांचा हा चारचरणाचा अभंग या ठिकाणी भगवान शंकराच्या दरबारामध्ये संतांच्या दरबारामध्ये सेवेसाठी निवडला। या अभंगाचा अर्थ असाच आहे असं काही सांगता येत नाही, कारण अभंग पहिली वेळच घेतला तो पण हातावर लिहून, इथं आल्यानंतर भजन्यांनी सांगितलं आणि मी लिहून घेतला, पण तरी पण भगवंताची कृपा साधू संतांचा आशीर्वाद तुम्ही श्रोतजनांच्या माई माऊल्यांचा आशीर्वाद जेणेकरून हे अभंग सोडवण्याचे प्रयत्न केले। या अभंगाचा भावार्थ परिपूर्ण हेच आहे असं काही सांगता येत नाही, कारण अर्थ जरी वही जरी एक असेल तर अर्थ अनेक असतात। तसं माणसाच्या जीवनाला आपण सर्वजण आलोय, व्यसनाच्या अधीन जाऊ नका।
आई वडिलाची सेवा करा, साधू संतांची सेवा करा, जो आपला धर्म आहे ते धर्म जपण्याचं कार्य करा. धर्म जर कोणी जपत असेल तर त्याच्या पाठीमागं आपण सर्वांनी मिळून ठामपणे आधार दिला पाहिजे, उभं टाकलं पाहिजे. नाहीतर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांत आता काही दुसरी होणार नाही. तर आता सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जरांगे पाटील, पण छत्रपती शिवाजी महाराजांना जे कार्य केलंय त्या कार्यावरती पाय ठेवून ते पुढे चालण्याचं काम करत आहेत. सर्वांनी त्यांना पाठिंबा द्या, आपल्या धर्माचं काम करा. नाहीतर असं आहे बघा, मथुरा में जाती तो मस्जिद बनती और मथुरा में जाती तो मस्जिद बनती, एक शुभा अगर ना होता तो सबकी सुनता होती, है की नाही. हर हर महादेव आवाज सुटला, मोगलांच्या कपाळावरती घाम फुटला, मराठ्यांच्या निघाल्या नंग्या तलवारी, मोगल पळती माघारी. शुभा अजून तुम्ही 5 वर्ष जर जगला असता तर मोगलांनी देखील कपाळावरती भगवाच लावला असता, मोगलांनी देखील कपाळावरती भगवाच लावला असता. असं आपले सर्वांचं दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या शिवाजी महाराजांचं नामस्मरण कोण करत आहे? जरांगे पाटील. एका जनार्दनी शिव कळी काळाचे भेव. त्यांना मरणाचं भेव राहील नाही, आता मरणाचं भेवत नाही. त्यांना किती धमक्या देऊ द्या काही फरक पडना झालाय. कशामुळं? कारण त्यांचं मरण मरून गेले अगोदरच. मरण माझे मरुणी गेले, मज केले से अमर. आणि ते धर्माचं कार्य करणाऱ्या माणसाला कधी मरणाची चिंता नसती, भीती नसती. भीत नाही आपल्या आता मरण. या जगाला झालेलं दुःख आम्हाला पाहत नाही, म्हणून धर्माचं कार्य करतोय. कारण या ठिकाणी धर्माचं कार्य करणारे खूप कमी लोक जन्माला येत असतात. आणि जे जन्माला आलेत कमी असले तरी चालतील, पण त्यांच्या पाठीमागं सर्वजण मिळून राहूया. ठिकाणी हा अभंग शांती ब्रह्मनाथ महाराजांचा आहे, एकनाथ महाराजांचा अभंग आहे. आणि ज्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांचं नाव सुद्धा ही एकनाथच आहे. आणि विशेष सहकारी आहेत आमचे विश्वनाथ मामा महाराज. म्हणलं तरी अडचण नाही, कारण माझ्यापेक्षा गाथा त्यांनाच पटे, अर्ध कीर्तन त्यांनीच केलं असं म्हणलं तरी टेन्शन नाही. कारण ज्ञानेश्वरी गाथा दोन्ही बी पाठ असायला पाहिजे. कारण काही लोक नुसती बघतातच, पाठ राहण्याचा अर्थच नाही, काही नुसती बघण्याचा अर्थ नाही. पण इतकं वय झालंय, एक एक परमान त्यांनी तो उभं टाकून मला या ठिकाणी सुचवलं. काही माझ्याकडून चूक झाली असेल बोलण्यामध्ये तर ते माझे मला शब्द परत करा. या ठिकाणी मी घेऊन वापस जाईल गावाकडं. जे काही चांगले शब्द असतील ती माझ्या श्री गुरूंची शरद काका आंबेकरांची कृपा आहे. आणि शरद काका आंबेकरांनी जी मला बुद्धी या ठिकाणी दिली त्याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न केला. चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष आहे, आणि जे चांगलं असेल ते माझे गुरुवर्यांचे शब्द आहेत. या ठिकाणी झालेली सेवा, कीर्तन सेवा भगवान शंकराच्या चरणावरती, साधू संतांच्या चरणावरती, पांडुरंगाच्या चरणावरती, संत धोंडी महाराजांच्या चरणावरती, तुम्हा श्रोते सज्जन मायबापांच्या चरणावरती, आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण राम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली तुकाराम.